नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मूळव्याध म्हणजे काय. मूळव्याध झालेल्या पेशंटने कुठला आहार घेतला पाहिजे आणि कुठला आहार टाळला पाहिजे हे दोन्ही गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी तुम्हाला 2 टिप्स अशा देणार आहे मित्रांनो की त्या तुम्ही फॉलो केल्याने तुमचा बाबासीर, मूळव्याध आणि पाईल्स त्रास 100% कमी होऊन जाईल मित्रांनो. अशा 2 टिप्स तुम्हाला मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखी आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर शिवगुरु टेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, मूळव्याध म्हणजे काय. मित्रांनो, शरीरातील डायजेशन सिस्टीम बिघडले किंवा पचनक्रिया बिघडली तर शौचालयास त्रास होतो. म्हणजे की पोट साफ न झाल्यामुळे शौचालयास त्रास होतो आणि शौचास त्रास झाल्यामुळे मूळव्याधचा त्रास सुरू होतो. आता आपण पाहूया की कुठला आहार मूळव्याधच्या पेशंटने टाळला पाहिजे, घेतला नाही पाहिजे. मित्रांनो, मूळव्याधच्या पेशंटने शक्यतो तळलेले पदार्थ, जास्तीचे मसाल्याचे पदार्थ किंवा हॉटेलमधले पदार्थ सेवन खाणं टाळलं पाहिजे. त्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही बी आलं. व्हेजमध्ये तुम्ही जास्तीचे मसाले पदार्थ, तळलेले पदार्थ, जास्त ग्रेव्हीवाले पदार्थ हे घेणं टाळलं पाहिजे. त्यामध्ये नॉनव्हेजमध्ये तुम्ही मासे, मटण, चिकन, अंडी हे खाणंही टाळलं पाहिजे मित्रांनो. याने काय होतं की ह्या गोष्टी, जसं की मटण पचनक्रियेला खूप हेवी आहे मित्रांनो. मटण 24 तास ते कधी 72 तासही पचत नाही आहे पेशंटला, व्यक्तीला. तर काय होतं मित्रांनो, पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे तुमची शौचालयास तुम्हाला त्रास होतो आणि शौचालयास त्रास झाल्यामुळे तुम्हाला मूळव्याधचा, बाबासीरचा त्रास सुरू होतो मित्रांनो. आता आपण पाहूया की कुठला आहार घेतला पाहिजे. त्यामध्ये जे पेशंट गुटखा, पान, तंबाखू, सुपारी, अल्कोहोलिक, दारू हे जे सेवन करतात, हे पेशंटने पाईलच्या पेशंटने सेवन सोडलं पाहिजे, करायला नाही पाहिजे. याने पाईलचा त्रास आणखी वाढतो मित्रांनो. त्यामुळे ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. मूळव्याधच्या पेशंटने पालेभाज्या जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या पाहिजे मित्रांनो. पालेभाज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबरचं प्रमाण असतं, जेणेकरून ते पोट साफ होण्यास मदत होते. त्यामध्ये तुम्ही फळंही खाऊ शकता. फळांमध्ये तुम्हाला सेब, चिकू, जाम तर खूप गुणकारी आहे मित्रांनो. जामचं सेवनही तुम्ही, पेरूचं सेवनही तुम्ही करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला मी त्या 2 टिप्स सांगणार आहे. अत्यंत गुणकारी टिप्स आहेत मित्रांनो. तुम्ही 100% फॉलो करा या टिप्सला. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही शिवगौरी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा मित्रांनो. आता आपली 1 नंबरची टिप्स जी आहे ती आहे ताक. मित्रांनो, हो, ताक. रोजच्या आहारामध्ये तुम्ही ताकाचं सेवन करू शकता मित्रांनो. ताक डायजेशन सिस्टीमसाठी खूप चांगलं आहे, पचनक्रियेसाठी खूप छान आहे. ताकाने पोट व्यवस्थित साफ होतं मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला शौचालयास त्रास होत नाही आहे. ताकाचं सेवन तुम्हाला जेवणाच्या आधी अर्धा तास करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही जेवण करायचं आहे. रोज 1 ते 2 ग्लास ताक पिलंच पाहिजे. 8 दिवस प्रयोग करून बघा मित्रांनो, तुम्हाला 100% रिझल्ट लक्षात येईल. त्यानंतर आता आपली सेकंड टिप्स तर खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. ती आहे प्रत्येकाच्या घरात इझिली अवेलेबल होण्यासारखी आहे. प्रत्येकाच्या घरात ती असते. ती म्हणजे ओवा. आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारा ओवा. मित्रांनो, ओवा पचनक्रियेसाठी कसं करायचं आहे, संध्याकाळी झोपायच्या आधी 1 ग्लासमध्ये 1 चम्मच ओवा मिक्स करायचा व्यवस्थित आणि तो ग्लास झाकून ठेवायचा. सकाळी उठल्या रात्री ठेवलेलं आपण पाणी, ओव्याचं पाणी प्यायचं आहे आणि त्यातील ओवा चावून खायचा आहे मित्रांनो. आणि त्यानंतर एक अर्ध्या तासाने शौचालयास जायचं आहे. मित्रांनो, ओवा इतका गुणकारी आहे की पूर्ण तुम्ही रात्री जो आहार घेतला आहे तो एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये पचनक्रियेची ताकद त्या ओव्यामध्ये असते. त्यामुळे ओवा सेवन केला पाहिजे. मित्रांनो, ह्या होत्या त्या 2 टिप्स.
तुम्ही 8 दिवस फॉलो करून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळून जाईल. आणि तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.